विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन पाठ या ठिकाणी पाहणार आहोत। पाठाचं नाव आहे दशांश अपूर्णांक बेरीज व वजाबाकी। आपण काल पाहिलेलं आहे कशा पद्धतीने बेरीज आणि वजाबाकी करायची ते। आज आपण दशांश चिन्ह असताना कशा पद्धतीने बेरीज आणि वजाबाकी करतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मुलांनो, आपण काल बघितले, उदाहरण सांगू तुम्हाला मी 348 मध्ये 348 मिळवले। आपण काय केलंय, ही दिलेली संख्या असं लिहिलेलं आहे। 8 मध्ये 8 मिळवलं की झाले 16 झाले। 16 ला 6, हा 4 ला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, आणि 3 आणि 3 किती झाले हे 6। अशा प्रकारे आपण काल बेरीज करायला शिकलेलो आहोत। पण या ठिकाणी अशा प्रकारची बेरीज नाही, तर इथं काय आहे, दशांश चिन्ह आहे। ते दशांश चिन्ह आपल्याला विचारात घेऊन सोडवावे लागते। आता बघा, ज्यावेळेस मी बेरीज करत की अशा पद्धतीने घेणार नाही, हे लक्षात ठेवा, म्हणून तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे। तर बघा, या ठिकाणी दशांश आहे, दशांश आहे, या दशांशचा विचार करून आपल्याला बेरीज करायची आहे। आता पहा, नियम काय सांगतो बघा, काय करायचं, दशांश चिन्ह आहे म्हणून तेवढं लिहायची काही आवश्यकता नाही। काय करायचं, दशांश खाली दशांश द्यायचा, आणि तुम्हाला माहित आहे ज्या ज्या ठिकाणी गणितामध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची असते त्या त्या ठिकाणी शून्य घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं। दशांश खाली दशांश आणि ऍडजस्टमेंट साठी शून्य, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। आता बघा, मी सोडतो बघा, या ठिकाणी 3.48 बघा, दशांश दशांश पुढे दशांश बघा, 34 आहे, असं 4 असं हे 3 मांडायचं, आणि पुन्हा हे शेवट काय आहे 8 आहे। तो सांगितलं मी की आता काय करायचं, डायरेक्ट पण सोडू शकता, पण उत्तर चुकू नये म्हणून काय करायचं, ऍडजस्टमेंट साठी आपण काय करायचं, शून्य घ्यायचं। काय फरक पडणार आहे का, काहीच फरक पडत नाही। आता बघा, 8 हे काय बेरीज आहे, बेरीज 8 मध्ये 0 मिळवला 8 आलं, 4 मध्ये 8 मिळवले 12 आले, 12 ला 2, 4 ला 1, लगेच काय दशांश आहे, दशांश 2 टाकून द्या। आता बघा, 1 हातचा 1 आणि हे 3 4 झाले, हे 4 आणि 4 हे 8 झाले, 3 अशी 3। अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचं आहे। मी काहीच नवीन केलेलं नाही, फक्त मी काय केलंय, दशांश काय दशांश दिला आणि 8 चे शून्य घेतला। अशा प्रकारे याचं उत्तर आलं 38.28। बघा, वाचन बी तुम्हाला करता आलं पाहिजे। 38.28 म्हणायचं नाही, 38.28 असं वाचन असते। दशांश नंतर एक एक संख्या वाचायची असते, दोन्ही एकदाच वाचायचं नाही। आता बघा, हे गणित बघा, 52.18 वजा 29 मांडायचं। 52.18 29 आहे, याच्या समोर काय नाही म्हणजे आपण समजू शकता 19 असं मांडायचं। आता काय करायचं, मग गणित चुकू नये म्हणून काय करायचं, तुम्हाला सांगितलं, मग ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडजस्टमेंटची आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी शून्याला बोला, या शून्य असं तिथे काय फरक पडत नाही। आता हे काय आहे, वजाबाकी आहे, म्हणजे हे वजा चिन्ह, हे 88 8 81 1 दशांश दशांश। आता इथं 2 आहे, इथं 9 आहे, तुम्हाला माहित आहे 2 मधून 9 काढता येत नाही। मग हा काय करणार, आपला शेजारी कोण आहे 5, याला काय मदत मागणार, हा याला 1 मागणार। इथं हा 2 आहे, याला मागितला झाले 12, इथे किती उरले, मग इथे उरले 4। 12 तून 9 वजा केले, किती उरले ना, 3 उरले, काय 3 उरले, आणि 4 मधून 2 वजा केले, किती उरले 2। अशा प्रकारे 23.18 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। हे बघा, अजून पुन्हा ही झाली बेरीज, ही झाली वजाबाकी। पुन्हा बघूया बेरीज, 44.9 दशांश द्यायचं, हे 2 लिहायचं,
दशांश नंतर हे 8 आहे. मग सांगितलं मी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला गरज भासेल शून्याची त्याला बोलवा. इथं टाकायचं शून्य. शून्य काय आहे? फक्त ऍडजस्टमेंट साठी आहे. 9 मध्ये 8 मिळवले 17 झाले. 17 ला 7, हाच्याला 1, लगेच दशांश द्यायचा, हाचा वर द्यायचा. 4 आणि 1 5, 5 आणि 2 किती? 7. 4 अशी 4. बरोबर आहे का बघा? 47.7 याचं उत्तर हे आलेलं आहे. आता हे बघा 6.6 आहे. मग सांगितलं मी दशांश पहिले देऊन घ्यायचा. दशांश दिलं याच्या लाडकी संख्या आहे 6. हे 6 लिहा. मग हे 6 लिहा, नंतर हे 6 लिहा. काय सगळ्याची काय आहे? बेरीज आहे. बेरीज करा. मग सांगितलंय ऍडजस्टमेंटला शून्याला बोलवा. इथं एका शून्याची आवश्यकता आहे बोललो. शून्यामध्ये 6 मिळवले 6 आले. 6 दुनी 12. 12 म्हणजे हे 2 इथं ठेवून घ्यायचं आणि दशांश दशांश द्यायचं. नंतर मग ह्या हाचा द्यायचा. 6 दुनी 12 आणि हाचा 1 13. 13.26 असं याचं हे उत्तर आहे. आता बघा हे पाहूया 28.22 दशांशला दशांश दिला. हे 9 आहे तर मी 9 लिहिलं. बघा संख्या याचं 2 संख्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही 0 9 लिहू शकता. नंतर हे काय आहे 8 2 काय आहे वजाबाकी आहे. वजाबाकी करा. 2 मधून 2 गेले 0 उरला. इथं 2 मधून 8 जाऊ शकत नाहीत. मग काय करायचं? जो शेजारी आहे तिकडला एक घ्यायचा. इथं झाले 12, इथं झाले 7. 12 तून 8 गेले 4 उरले. दशांश ठिकाणी दशांश घेतला. 7 मधून 9 जाऊ शकत नाही. पुन्हा इकडे याला बोलवायचं. इकडला घ्यायचा. इथं उरला किती? मग इथे 1 उरला. 17 तून 9 वजा केले किती उरले? मग किती उरले? 17 9 गेल्यावर 17 तून 9 गेल्यावर 8 उरले. 1 अशी 1. 18. किती उत्तर आलं बघा? आलं का बरोबर? 18.40 किंवा तुम्ही 18.4 पण लिहू शकता. काय फरक पडत नाही. आता हे बघा 54 मधून समोर काय नाही म्हणजे दशांश शक्ती. आता काय आहे 53.935. याच्या समोर काय दशांश द्या. तुम्हाला सांगितले ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडजस्टमेंटला 0 आवश्यक आहे तिथे 0ला बोलवा. इथे 0, इथे 0, इथे 0. आपण 0 का घेतो? की उत्तर चुकू नये म्हणून 0 घेतो. आता तुम्हाला माहिती आहे आता 0तून 5 काढता येत नाही. मग काय करावं लागल? बघा मग काय करावं लागल? इकडचा इकडे घ्यावं लागल. मग इथे किती झाले? 10 झाले. 10 तून 5 गेले किती उरले? किती उरले? 10 तून 5 गेले किती उरतात? 10 तून 5 गेल्यावर 5 उरतात. एवढं समजलं? मग आता काय करायचं? मग किती किती आहे? 9 आहे. 9तून 3 गेले किती उरले? 6 उरले. इथं ऑलरेडी 9 आहे. 9तून 9 गेले किती उरले? 0 उरले. दशांश पाशी येऊन थांबला आपण. इथं किती उरले? हा इकडे आपण दिला नाही इकडे उसने. इथे किती उरला? 3 उरला. 3 मधून 3 गेले 0 उरला. आणि 5 मधून 5 गेले किती उरला? 0 उरला. उत्तर काय आलं? मग हे 0.065 असं याचं उत्तर येते. 0.065 अशा प्रकारे याचं उत्तर येते. आता पहा हे सगळं सिंगल होतं. डायरेक्ट कुठे बेरीज होती कुठे वजाबाकी होती. हे आपण सहज सोडलं. पण कधी कधी असं येते दशांशी बेरीज
आणि वजाबाकी एकत्र येते. मग अशा वेळेस काय करायचं, मी तुम्हाला शिकवलंय अगोदर पण. मग काय करायचं, सरळ सरळ बेरीजवाले बाजूला घ्या, वजावाले बाजूला घ्या. आता मी काय करणार, जे आहेत बेरीज याच्या समोर कोणतं चिन्ह नाही, कोणतं आहे, बेरीज आहे, म्हणजे याला बाजूला घेणार, नंतर मी याला बाजूला घेणार, नंतर मी याला बाजूला घेणार. हे तिघासोबत बेरीज आहे. घ्या 22.58 2.8 नंतर 225 मध्ये असं लिहायचं, 200 225 का? कारण तुम्हाला सांगितलं मी ऍडजस्टमेंटला 0 घेतलं तर उत्तर चुकत नाही. आता पुढे काय करायचं, मग घ्या ऍडजस्टमेंटला 0, इथे घ्या, इथं पण घ्या, इथं पण घ्या. आता करूया बेरीज. 1 2 3 बेरीज, 3 बेरीज करा. करूया बेरीज. हे 8 8 8 आणि 5 13 3 दशांश द्या, हाच्याला 1, 5 आणि 5 हे 2 आणि 2 4 आणि 1 5 5 आणि 5 10 10 0 हाच्याला 1, हे 2 आणि 4 5 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि हे 2 आणि 2 250.38 याचं उत्तर आलं. पुन्हा जे वजाबाकी ते बाजूला घ्या. इथे काय वजाबाकी उरलं, 55.8 उरलं आणि 75.36 उरलं. दोघांची पण बेरीज करायची. हे 0 घ्यायचं ऍडजस्टमेंटला, हे 6 ला 6 8 मध्ये 3 मिळवले 11 झाले, 1.1 हाच्याला 1 5 आणि 5 10 आणि 1 11 ला 1 हाच्याला 1 7 आणि 6 13 7 आणि 6 13 बरोबर आहे का बघा. 6 ला 6 8 आणि 3 11 11 ला 1 हाच्याला 1 5 ला 11 ला 1 हाच्याला 1 आणि हे 131.16 असं इथे उत्तर आलेलं आहे. आता मग काय करायचं, इथं 75.36 आहे काय, मग काय करायचं, या दोघांची आता वजाबाकी करायची, या दोघांची. हे तुम्हाला समजलं म्हणून मी काय करणार आहे, थोडे खोडणार आहे त्याला. 250.38 म्हणून 131.16 वजा करायचा आहे. पहिले बेरीज पूर्ण शेवटी वजा करायचं असते. 8 मधून 6 वजा केले 2 2 उरले, 3 मधून 1 वजा केला 2 उरले दशांश. या ठिकाणी 0 आहे पण इकडे गेला 10 झाले, 10 तून 1 गेला 9 उरले, इथं 4 उरले, 4 मधून 3 गेले, किती उरला मग 1 उरला आणि 2 1 गेला 1 उरला, 119.22 याचं उत्तर हे फायनल आलेलं आहे. पण डायरेक्ट याच्या समोर असं उत्तर लिहायचं नाही, चिन्ह बघायचं. कोण संख्या मोठी याच्यामध्ये 225 संख्या सगळ्यात मोठी आहे, समोर चिन्ह आहे अधिकचं, म्हणजे 119.22 याचं हे उत्तर असेल. अशा पद्धतीने मुलांना हे सोडवायचं आहे. थोडं समजायला वेळ लागल पण तुम्ही चांगला सराव करा, हे तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल. जरी नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा पहा, 100% समजून जाईल. ओके.